या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं आमरण उपोषण। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी। जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम। मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। गोळ्या घातल्या तरी एक इंचही मागे हटणार नाही। जेलमध्ये टाकलं तरी उपोषण करणारच। मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे, आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। जरांगे यांच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न। अजित पवारांचे आमदार खासदारही सामील। लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा। मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर चर्चा सुरू। योग्य मार्ग निघाला पाहिजे अशी सर्वांची भूमिका। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। आझाद मैदानामध्ये मराठा बांधवांची तुफान गर्दी। एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा। आंदोलकांनी 5000 लोकांची मर्यादा ओलांडली। आझाद मैदानाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा। BMC सह इतर परिसरात आंदोलकांची गर्दी। पावसातही मराठा आंदोलकांचा उत्साह कायम। आरक्षणाशिवाय माघारी जाणार नाही, आंदोलकांचा निर्धार। मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी। BMC मुख्यालयासमोर आंदोलकांची अंघोळ। आरक्षण मिळेपर्यंत इथेच अंघोळ करणार, आंदोलकांची भूमिका। जेवणाचं साहित्य घेऊन आंदोलक मुंबईमध्ये दाखल। आंदोलकांकडून गाडीमध्येच जेवण बनवण्यास सुरुवात। राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्रीवे पासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांच्या सूचना। वाडी बंदर परिसरात आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय। जेजे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद। फक्त आंदोलकांच्या वाहनांनाच जेजे फ्लायओव्हरवरून वाहतुकीस परवानगी। लाखो लोकांना बंदुकीचा धाक दाखवता येणार नाही। मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जरांगेंची भेट घ्यावी, संजय राऊतांची मागणी। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामधील खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे। आंदोलकांची गैरसोय करण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचा आरोप। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। उद्धव ठाकरेंकडून बी सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा जाहीर। गरज असते तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच नाकारलं पाहिजे। बी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून फडणवीसांना फोन करणार, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। मी कधी रिटायर होण्याचं भाष्य केलं नाही। मी निवृत्त होणारही नाही आणि कुणाला सांगणारही नाही। 75 वर्षांनंतर निवृत्त होण्याच्या मुद्द्यावर मोहन भागवत यांचं मोठं विधान। 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जपानच्या दौऱ्यावर। 2 दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर मोदी चीन दौऱ्यासाठी रवाना होणार। बिहारमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये राडा। मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पटनामध्ये भाजप आक्रमक। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज। मोदींच्या स्वर्गीय आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य हे काँग्रेस नेत्यांचं घृणास्पद कृत्य। राहुल गांधींनी मोदींची आणि त्यांच्या स्वर्गीय आईची माफी मागावी। शिवराळ भाषा वापरणाऱ्यांचा गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून निषेध। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।